आज कुठे आहे? बुधवार आहे ना, बुधवार सुट्टी असल्यामुळे सुट्टी नाही ना. गुरुवार आहे, कोण नसते येत, येणारे येतात. जास्त करून शनिवार रविवारी सुट्टी असते. म्हणून मी तुला म्हणलं ना आज जाऊ. शनिवार रविवार भेटत, फोटो काढायला कधी भेटत नाही एवढे. टाइमच भेटत नाही, काहीच वेळ भेटत. इतकी भयंकर गर्दी असते, गाडी जो लावायला जागा नसते. म्हणलं त्यामुळे आज कसं आहे, व्यवस्थित आपल्याला भरपूर ठिकाणी फिरायला भेटल, जाय भेटल. आहे हो, कार गाड्या वगैरे बी आहे पुढे. फिरायला आलेली आहेत माणसं. हाय हाय, कुणीतरी आहे. काय भयंकर रस्ता आहे. कुठनं तर आल्यात बहुतेक, काय माहिती. हो हो, रोड काय रोड आहे, सुंदर रोड, सुंदर असा रोड, पाणी. एक नंबर रोड. वातावरण एक नंबर आहे. पण भावांनो, हे विषय नाही. मी खरं सांगतो, इकडे या, इकडे या फिरायला. ऍडव्हेंचर पेक्षा इकडे एक नंबर भारी. ऍडव्हेंचर पार्क इकडे का? हा, हो, गुजरातची माणसं आले तिकडे. कसं आहे भाई? हे हॅलो, नमस्ते, सलाम मित्रांनो. तर आता मी आलेलो आहे. आम्ही कुठं आलोय? कथलदार वॉटरफॉल. कला कथलदार वॉटरफॉल. कसलं निसर्गरम्य वातावरण, एक नंबर. आणि हा माणूस व्हिडिओ काढायचा नाव आहे. फोटो काढायचा, फोटो फक्त फोटो काढायचे. हा, कसं आहे? ही आमची मैना, ज्या गाडीवर आम्ही आलेलो आहे. ड्यूक ड्यूक ड्यूक. बाकीचे मागणे 2 कार गाडी पण आलेले आहेत. आम्ही म्हणलो कोणीतरी आले नसेल, कोणी नसेल, पण कोणीतरी आलेले. गुजरातवरून आलेत. गुजरातवरून 2 गाड्या, 2 कार गाड्या. तुम्ही बघितलं असं ना, आता 2 गाड्या आलेल्या आहेत. आणि आता आम्ही फक्त इथं वातावरणाचा मौज मजा घेण्यासाठी थांबलेलो आहे. पाऊस चालू आहे मस्तपैकी. किती खोल आहे. डोका ढकलून खाली, तुला खोल ढकलून देऊ खाली. बघ मग, मोजून ये खाली. तो पण थांबतो मी इथं. येतो मी चढतो बरोबर. हा, चढ देतो बरोबर. कसा चढत येशील वर असं दाखाली एकदम मस्त पैकी. चला, आता फोटो बिडो काढलेले आहेत. आता आपण वॉटरफॉलच्या आपल्या दिशेला व्यवस्थित गाडी चालू. रस्ता लय खराब आहे, लय खराब आहे रस्ता. थांबाय, पुटरच घ्या. पुटरच लय अवघड आहे. ड्यूकचं बसायला अवघड आहे. मागच्या माणसाला लय अवघड आहे. ज्याला सवय त्यांनीच 2 व्हीलरवर या, ज्याला सवय नाहीये त्यांनी 4 व्हीलर मध्ये या. आणि ज्याला 4 व्हीलर बी नाही, 2 व्हीलर सवय नाही, त्यांनी चालत या. पण या. हो, सीन नंबर 1 सीन, नाच सीन. आता परत फोटो काढायचा. आयल्या का काढू घ्या आलो. चला, आता आम्ही जागेवर पोहोचलोय. गाडी पार्किंगला लावली. 50 रुपये तिकीट आहे. तर आता स्ट्रेट जायचंय इकडून. रानातून जायचं. चला, बोर्ड महाराष्ट्र शासनाचा बोर्ड आहे तो. कालावधी म्हणजे टायमिंग पण आहे. म्हणजे 2 किलोमीटरचा दरम्यान आहे. 5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 8 किलोमीटर असे रस्ते. तर चला, आता रोडच्या मध्ये म्हणजे जंगलाच्या रस्त्यातून सरळ जायचं आपल्याला. कसं आहे? खतरनाक. मी फोन मध्ये करतो, कारण मला वाटत ह्याचे भेटेल मला. चला, आपण निघूया आपल्या दौऱ्याला. डिंग 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 डिंग. हो, एक नंबर रोड असा. आई शपथ, खूप खतरनाक रोड आहे, पण एक नंबर. निसर्गाचा, वातावरणाचा एन्जॉयमेंट लाभू घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी या तुम्ही. एक नंबर. आमचा माणूस अजून मागच आहे. त्यांना अजून रनिंग करायची म्हणजे इच्छाच नाही, चालायची इच्छाच नाही. अजून आपल्याला 1 तास चालायचं. 1 तास जवळ नाहीये, खूप लांब आहे. चल ना, कसा चलतोय माणूस आमचा निवांत शांतीने. काय माझा काढून काय करतो? झालं का? चला. अशा लहानशा धबधब्यापासून जरा म्हणतात, कोण धबधबा म्हणतो. आपण लहानसा धबधबा म्हणू. लहानशा धबधब्याने आपलं स्वागत झालेलं आहे. चला. हे तोंड घेऊ आपण जरा.
तोंड धु तो तू तोंड धु घुसळून धु दगडावर घासू का चेहरा हा. ठिकाणी एक 5 स्टार हॉटेल आहे झाडांच्या मध्ये डोंगरांच्या मध्ये एक 5 स्टार हॉटेल आपल्या एक नंबर हॉटेल. तुम्हाला काय जरी चहा पाणी वगैरे करायचं असेल मॅगी वगैरे भूक लागली असेल खायचं असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता. तसे पण सुविधा आहे पण विषय असा आहे तुम्हाला कमी किमतीत भेटणार नाही. तर चला दुसऱ्या धबधब्याने आमचं स्वागत झालेलं आहे. आता बघू अजून किती धबधबे लागतात रोडने चालता चालता. बावड्यास सावधानी चल बरं का. ते सांगितच नाही तू एखादं बाटल्या दिशेने जायचं. हा बाटल्याच्या ते सांगून या ठिकाणी जाताना म्हणजे धबधब्याला जाताना बाटल्या अशा बाटल्या लावलेल्या आहेत म्हणजे खून आहे एक निशान आहे निशान. मग ह्या ज्या ज्या ठिकाणी बाटल्या ठेवल्यात त्या दिशेने चलत जायचं. वेगळ्या दुसऱ्या कुठल्याही दिशेने जाऊ नका. जर तुम्ही दुसऱ्या दिशेने जाता खूप मोठं जंगल आहे डोंगर आहे तुम्हाला रोड भेटणार नाही तुम्ही अडकून बसताल. त्यामुळे सावधानीने जावा सावधानीने या. खूप म्हणजे जेवढं जंगल सुंदर दिसतं तेवढंही भयंकर असतं हा. त्यामुळे व्यवस्थित दाद्या सावकाश चल बरं का. एखादा म्हणजे बुस करणं असं आडवा येईन. हा भिवून राहा भिवून हे ना दे सावकाश सावकाश बसला का बाय काय माणूस आहे बेटे तू. चल चल हा मी इकडून जातो. कसा आलोय मी एक नंबर. भाऊ 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 गुफा जंगल नाथखुळा विषय गंभीर वा. सरळ सरळ जायचंय. हो 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 अयो कसं आहे हे मोठी मोठी दगडे आणि नुसतं चिखल नुसतं चिखल चिखल. चल चल चौकात चल चौकात चल पडची पडची. त्या ठिकाणी अजून एक वेस्टर्न हॉटेल सापडलेलं आहे आम्हाला डोंगरांच्या मधोमध. हे बघा हॉटेल किती भारी आहे. कुठलीही कमतरता भासणार नाही तुम्हाला इथे एक नंबर सुविधा भेटणार प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डोंगराच्या मध्ये. पण हे हॉटेल आपण रिकामी आहे सध्या रिकामी आहे पण पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. बघा माणसं किती भारी आहेत. कोणी जरी नसलं कोणाला ताण लागले तर पिण्यासाठी पाणी बी ठेवलं इथं. अरे अशी माणसं पाहिजे तो हा. अयो बापरे यार माणूस डोंगर उतरताना एवढा वेळ लावतोय म्हणल्यावर चढताना किती वेळ लावण. अजून उतरतोय माणूस खाली. हा हेल्मेट आमच्या बॅग नाही का माझ्याकडे. हा काय नाट्य लावतो तू. अजून आपल्याला किती मोठं डोंगर खाली उतरायचंय माहितीये का तुला. कळतं का तुला ओहिले हा चलतोय पोरगा. खेकडा 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 कसा पडतोय. पाय मुरगाळलाय पाय मुरगा
खेकडा बघायचा ना का पाय मोरगाळा. लय मोठा खेकडा होता, लय मोठा खेकडा होता. आहा. ओह, पाय मोरगाळा. नाही तर बांधून घरी खायला असतं करून. खेकडा खेकडा तिथं गेला, तिथं खाली. खेकडा बघायचा ना पाय मोरगाळा. या जंगलात प्रत्येक ठिकाणी खतरा आहे भावांनो, खतरा. सावकाश सुरू झालेला आहे. पाऊस सुरू झाला आहे. पाय डोंगराने पाय मुरगळला. मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. थोडा थोडा अजून बंद पडतो थोड्या वेळाने. तसंच अजून एक वेस्टर्न हॉटेल अजून आपल्याला एक खाली सापडलेलं आहे. तेच वाटतं तिकडे. काय माहित कुठे दिसत. उठून बघ की. अयो दमलोय. हो असला बारीक धबधबा आहे. दमलो. अजून खाली उतरायचंय. लय दमलोय मी. उतरायला परवा पाय लाट एकदम पाय असे थर करायला उतरायला. चढतानी पार वाट लागणार आहे. अयो कोणी पण इथं येत्या वेळेस डबा घेऊन या करणं. डबा भूक खूप लागते. हा डोंगर उतरणं म्हणजे सोपं नाही. घरचे जिने उतरण्या एवढं सोपं नाही. हा कुठंही पाय मुरगाळतो माझा मुरगाळला. पाणी फुल डोंगराच्या मध्ये. डोंगराच्या मधोमध आलेलो आहे आम्ही. आता उतरायचं कुठून रे बाबा. आमचा माणूस अजून वर आहे. उतर रे बाबा. लय दामाने उतरतो माणूस, लय दामाने. आपण इकडून उतरू. शियावाळे इथं शियावाळे मरणाचे. त्यामुळे पाय टाकता जपून टाका, नाहीतर काही खरं नाही. लाट शियावाळे घसरलो होतोय आता. लय गाण घसरलो होतो. दामाने वर काहीत ना शियावाळे पूर्ण आहे. हा मग तिकडून जायचंय की मग. नाही तिकडून जायचंय का. तो बाटलं तिकडे लावलं. चला तिकडून जायचंय. बाटल्या तिकडे लावल्यात. बाटल्या ज्या ठिकाणी लावल्यात त्या ठिकाणी तुम्ही त्या दिशेने जावा. नाही शेवाळे तिथं पाय जपून टाका कधी पण. इथं आलं तर हो इकडच आहे. दमला घसरू नको. दमानी चल, सावकाश चल. शेवाळे चला मी पण उतरतो आता. हळू दगडांचा सहारा घेऊन चालतो दमानी. डोंगर उतरता आम्हाला अजून एक ताज हॉटेल भेटलेला आहे. आणि त्या ताज हॉटेलचा मेनू तुम्हाला दाखवतो आणि हॉटेल पण दाखवतो. एक नंबर हे हॉटेल. त्यांचा मेनू ताज हॉटेलचा मेनू. चहा, बिस्लरी, कॉफी, वडापाव, भजे आणि मॅगी सगळं काही भेटल. आणि त्यासोबत एक मस्तपैकी लहानशा धबधब्याचा आनंदही घेता येतो. ताज हॉटेलची बैठक कशी एक नंबर आतमध्ये बने. हे बघा ते तिथं बसायचं व्यवस्थित एक नंबर. उतरा. घाम निघला पाहिजे ना मला. घाम. अजून एक हॉटेल. हॉटेल आहे. टेन्शन घ्यायचं नाही. ते फक्त ओपन लिमिटेड असतो. शनिवार आणि रविवार या 2 दिवसात ओपन असते. एक खूप मोठा शिकार करणारा एक जानवर आहे. हा खूप मोठा खतरनाक. हे बघा कसला मोठा आहे. लपला. खतरनाक. कसं आहे. फुल गुफा
फुल गुफा. हो माय गॉड, अजून किती चालायचं काय माहिती. चला अजून. जब तक पैरों में ताकत है तब तक आगे बढ़ते रहेंगे, रुकेंगे नहीं. चलून चलून पाय दुखायला लागला. पहिला पाय मुरगाळलाय आणि त्याला चालायचंय. असे गुमनाम है कोई, किसी को खबर कौन है वो, अनजान है कोई. असं रात्री ठिकाणी मित्र आणून इथं अशी गाणं लावली, भू भूताची गाणं लावली. मी तर घाबरते. कसली घाबरते सगळी. मला दाखव रे मला. तुझं की मग काल नंतर गायडन्सने आम्हाला सांगितलं, खाली एकदम उतरल्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडचा टर्न मारायचा नाही. लेफ्ट साईडचा टर्न मारायचा नाही का, तर तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन भटकताल. तर त्या ठिकाणी यांनी झाडावर एक अशी खून केलेली आहे. हो काय दिसते का क्रॉसमध्ये. मग ह्या ठिकाणी ह्या दिशेने जायचं नाही, तर आपल्याला ह्या दिशेने जायचंय. कसला आवाज आहे ऐकताय का तुम्ही? ऐका. आवाज. खतरनाक आवाज आहे. आपण आवाजच्या दिशेने चाललो. आवाजाशी कसा आवाज. चला चला अजून लांब आहे का की. हा बाटली आहे ना, ऐका बाटली इथं बाटली लावलेलं. बाटली प्रत्येक ठिकाणी. बाटलीच्या दिशेने जायचं. जसं जसं डोंगर खाली उतरताना तस तसं मच्छर खूप वाढलेले आहेत. पट्टी पकड, आतमध्ये पट्टी एक तसे तसे मच्छर खूप वाढलेत. मच्छर खूप चावतात राव. लय चावले मच्छर मला. तुम्ही त्याच्या आईला डेंगू बेंगू व्हायचा त्याच्या आईचा. त्यामुळे फुल स्लीवचे कपडे घालून या. काही घाला पण फुल स्लीव घाला. लय मच्छर आहेत राव. अजून एक थांबण्याची जागा मस्तपैकी डोंगराच्या मधोमध. हे बघा कसे सिलेंडर घेऊन काय करतो. आपलं स्वतःच वजन चढायला आपल्याला ताकद नाही राहिली. सिलेंडर घेऊन चढतो काय अवघडे. ओ माय गॉड, आपल्याला धबधब्यापाशी आलेलो आहे आपण. धबधब्याच्या नादात पडलो असतो. जवळ पोचलोय. तुम्ही फक्त बघा. बघा दिसला धबधबा. अजून खाली उतरायचं आपली. झोपा कुठे दिसली. हा कोण नाही तेवढा एक लोकेशन आहे, पण तिथं धोकादायक आहे. आपल्याला अजून खाली जावं लागेल. लय लांब आहे अजून तिथं खाली उतरायचंय. हा ओ ओ मा सुपर. कसं आहे वातावरण. एक नंबर सुपर. पण फक्त एवढंच आहे, उतरायला आणि चढताना खूप वाट लागते. या निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर खूप वाट लागते. आताच उतरताना काय वाटलं नाही, पण चढताना खरी वाट लागणार आहे. त्यामुळे आम्ही सोबत डबा बी आणलेला आहे. त्यात काही विषय नाही. चिवडा पण आहे. तर आता आम्ही खाली चाललोय वॉटरफॉलचा एन्जॉय करण्यासाठी. तुम्हाला अजून खाली गेलो दाखवतो.
जेवण वगैरे केले, डबा आणला होता घरी. आता या वातावरणाचा मस्त पैकी एन्जॉय घेऊन काय भारी वाटते, एक नंबर. आता खाली जायचं, खाली गेलं अजून मस्त पैकी भारी एन्जॉय. कसं आहे धबधबा, विठ्ठलदार धबधबा. दोन दोन दार आहे तिथं, एक नाही. जर जोरात जर पाऊस असेल, पाऊस थांबतच नसेल, मग तर काय करणार, इथं येणं सुद्धा शक्य नाही. त्यामुळे आता पाऊस कमी आहे, पाऊस कमी असल्यामुळे काय वाटत नाही. शक्यतो वीकडेज मध्ये द्या. वीकडेज नसेल हा, वीकडेज मध्ये मंडे टू फ्रायडे. हा मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडे खूप गर्दी. असं बसलोय ना आपण, नंतर बसता सुद्धा येणार नाही. इथे येता जाता माणसं किती पण असतात, आणि आपल्याला जेवढं एन्जॉयमेंट करायचं तेवढं भेटणार नाही. त्यामुळं मंडे टू फ्रायडे या, व्यवस्थित एन्जॉयमेंट बी होईल, शांत वातावरण असतंय. वातावरण ताई विषय. तर चला मित्रांनो, पोहून वगैरे झालेले, सगळं झालं, कपडे वगैरे घातलेत, पिळल्यात परत. तरी पण काय आता पावसामुळे अजून भिजणार आहे. आणि मग अशी पाय पेरगळा मुरगळला होता, आता आता दुखायला लागलाय. आता चढत्या वेळेस खरी वाट आहे माझी. हार दम्मा दम्माने जायचं. लय घाण पेरगळा, लंगडत लंगडत चालायचं. आता चढत्या वेळेस किती दाबदा होती माझी बघा तुम्ही. अयो लय वाट लागली, लय वाट लागली. लय वेळ झालं चलत 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 आलोय. पाय पूर्ण असं झालाय माझा, अगं फार पांढरा शिव सुजलाय पाय पूर्ण. त्यामुळे सांगतो, या त्यावेळेस कुठेही ट्रेकिंगला चालला ना, सावकाश जावा. पाय मुरगाळला काही खरं नाही तुमचं, लय अपदा आहे. रडकुंडी आला जीव पार माझा. चालता चालता बरं वाट लागली. अयो आता भूक लागली. थोडा तो अजून थोडं राहिले, थोडं राहिले. मग 5 मिनिटाचा रोड आहे, 5 मिनिटाचा रोड. गाडीवर बसल्यानंतर हॉटेलमध्ये जातो, एक पेन किलरची गोळी घेतो. गोळी घेतल्यानंतर खातो, एकदम टू व्हीलरच्या बॅक साईडला बसून सरळ घरी. कुठं थांबायचं नाही, घरी. एवढा पाय दुखतोय, असं सुद्धा पाय करायचं. लय घाम दुखतोय. आणि तो बघा आमचा पंटर थांबलाय, फोनवर बोलतोय. कुणाचं काय तर कुणाचं काय. चला मित्रांनो, आपण डायरेक्ट आता हॉटेलमध्ये भेटू, जेवण वगैरे करू. मला आता या जागेला राम राम करून आपण लंगडत लंगडत चाललो आहे. लय वाट लागली. चला काय म्हण हिरवळ भारी होती. मग विषय काय दांगडा. चला आता गाडीकडे जाऊ, गाडीवर बसू, मग घरी. चला आता जेवणाची वाट बघतोय, जेवणासाठी आलेलो आहे. जेवण करायचं मस्त पैकी, आणि मेडिकल मधली एक गोळी खायची, पेन किलर. जेवण पण झालंय, आता निघणार आपल्या घरी. हा ब्लॉग इथं संपला. टाटा बाय बाय.